नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल अँड सेल ऑर्गनल्स या टॉपिकचे आतापर्यंत आपण 2 व्हिडिओ पाहिले आणि या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ सेल, कॉम्पोनंट ऑफ ए सेल, सायटोप्लाझम या 3 घटकाचा अभ्यास आपण पहिल्या व्हिडिओमध्ये केला होता। नंतरच्या व्हिडिओमध्ये सेल ऑर्गनल्स पैकी न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, लिसोसोम्स या 4 ऑर्गनलचा अभ्यास केलेला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेल्या अंगकांचा ऑर्गनलचा विचार करणार आहोत। त्यातील पहिला आहे माइटोकॉन्ड्रिया। पहिला आहे माइटोकॉन्ड्रिया। माइटोकॉन्ड्रियाला आपण मराठीत म्हणतो तंतुकणिका। आता तंतुकणिका म्हणजे काय, व्हॉट इज मीन माइटोकॉन्ड्रिया, हा भाग आपण इथं पाहतोय। बट बिफोर दिस देयर इज आस्क वन क्वेश्चन, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, व्हॉट इज द क्वेश्चन, which type of energy is required to run fans, computers and electric bulbs? Where is this energy produced? Which type of energy is required to run the fans? आपल्या घरामध्ये फॅन्स आहेत, कॉम्प्युटर्स आहेत, इलेक्ट्रिक बल्ब्स आहेत। हे चालू करण्यासाठी कोणत्या एनर्जीचा वापर केला जातो? and where this energy produced? आणि ही एनर्जी कोठून निर्माण होते? असे 2 प्रश्न तुम्हाला विचारलेले आणि या दोन्ही प्रश्नांची उत्तर तुम्हाला माहिती आहेत। which type of energy? the energy required to run the fans. फॅन चालवण्यासाठी, कॉम्प्युटर चालवण्यासाठी, विद्युत बल्ब प्रकाशित करण्यासाठी आपण इलेक्ट्रिक एनर्जीचा वापर करतो हे आपल्याला माहिती आहे। and where is this energy produced? आणि ही एनर्जी कोठून निर्माण होते? so there are many sources to form this energy. This energy produced from solar energy, wind energy and water, flow of waters. From this flow of water you produce energy. So there are many sources, you know this. So as like for running the fans, computers and electric bulbs, there is necessary of energy. So in our body also there is energy is required. So what are these? We see here. So look here. Each cell requires energy and this energy produced in the mitochondria. Each cell requires energy. आपल्या शरीरामध्ये अनेक पेशी, त्या प्रत्येक पेशीला एनर्जीची गरज असते। and this energy is produced in the mitochondria. आणि ही जी एनर्जी आहे ती एनर्जी कुठे तयार होते? माइटोकॉन्ड्रिया मध्ये तयार होते। प्रोड्यूस्ड इन माइटोकॉन्ड्रिया, तंतुकणिकेमध्ये तयार होते। अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप अ माइटोकॉन्ड्रियन इज सीन ॲज अ डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर। माइटोकॉन्ड्रिया हे जे त्या दुहेरी आवरणांच्या बनलेल्या आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं। सो लुक दिस पिक्चर. In this picture there is outer membrane, look this outer membrane here, so and interior part of this outer membrane there is inner membranes, and here look this. So as like this part you call this here so crest, ससिका, ज्याला आपण काय म्हणतो ससिका, and this blue colored it is a matrix. इथं जो निळ्या रंगाचा भाग तुम्हाला दिसतो त्याला आपण मॅट्रिक्स म्हणतो आणि मॅट्रिक्स म्हणजे काय? तंतुकणिकेतील द्रव, म्हणजे हा द्रव पदार्थ आहे निळ्या रंगाचा इथं। सो दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया. लुक दिस हियर. सो द आउटर मेम्ब्रेन इज द पोरस अँड इनर मेम्ब्रेन इज डीपली फोल्डेड. आउटर मेम्ब्रेन इज पोरस, म्हणजे बाहेरचं जे आवरण आहे ते कसं आहे? सच्छिद्र आहे। कसं आहे? सच्छिद्र आहे, त्याला छिद्र आहे। अँड द इनर मेम्ब्रेन इज डीपली फोल्डेड, आणि आतील जे आवरण आहे ते शिखानी बनलेलं असतं, म्हणजे त्याला घड्या असतात। डीपली फोल्डेड, त्याला आपण काय म्हणतो? घड्या म्हणतो, शिखा म्हणतो। These folds are called crest.
हे जे फोल्ड दिसतात त्याला काय म्हणतात, क्रिस्ट म्हणतात, म्हणजेच शिखा. द इनर कॅव्हिटी इज फिल्ड विथ प्रोटीनियस सेल लाईक मॅट्रिक्स कंटेनिंग रायबोसोम्स, फॉस्फेट ग्रॅन्युल्स अँड डीएनए. ही जी आतील पोकळी आहे, या आतील पोकळीमध्ये जेली सदृश्य भाग आहे आणि या जेली सदृश्य द्रव्यामध्ये काय काय असतं, रायबोसोम्स असतात, फॉस्फेट असतात अँड ग्रॅन्युल्स म्हणजे फॉस्फेटचे कण असतात, अँड डीएनए डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड असतं. म्हणजे अंतर्भागामध्ये काय काय असतं तर रायबोसोम्स असतात, फॉस्फेटचे कण असतात आणि डीएनए असतात. देअरफॉर इट कॅन प्रोड्यूस इट्स ओन प्रोटीन्स. मायटोकॉन्ड्रियामध्ये रायबोसोम्स, फॉस्फेटचे कण आणि डीएनए असल्यामुळे ते स्वतःचे प्रथिने संश्लेषित करू शकतात, संश्लेषण करू शकतात. विथ द हेल्प ऑफ एन्झाइम्स मायटोकॉन्ड्रिया ऑक्सिडाइज कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स इन द सेल्स. विथ द हेल्प ऑफ एन्झाइम्स, विकारांच्या साह्यानं मायटोकॉन्ड्रिया काय करतं, ऑक्सिडाइज कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स इन द सेल्स, पेशीमध्ये असणारी कर्बोदके आणि फॅट्स यांचं ऑक्सिडीकरण करतं. काय करतं, यांचं ऑक्सिडीकरण करतं आणि या प्रक्रियेमध्ये एनर्जी रिलीज होते. म्हणजे काय होतं, द एनर्जी रिलीज्ड इन दिस प्रोसेस इज स्टोर्ड इन द मायटोकॉन्ड्रिया इन द फॉर्म ऑफ एटीपी. ऑक्सिडीकरणाच्या प्रक्रियेमध्ये एनर्जी रिलीज होते आणि ही एनर्जी जी रिलीज होते ती रिलीज झालेली एनर्जी काय होते, इज स्टोर्ड इन द मायटोकॉन्ड्रिया, तंतू कणिकेमध्ये साठवली जाते. कशाच्या रूपात, इन द फॉर्म ऑफ एटीपी, एटीपीच्या रूपात साठवली जाते. आणि एटीपी म्हणजेच काय, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट्स म्हणजे ऑक्सिडीकरणच्या प्रक्रियेमध्ये एक ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा मायटोकॉन्ड्रियामध्ये एटीपीच्या स्वरूपात साठवली जाते. प्लांट सेल्स हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया दॅन ॲनिमल सेल्स. आता मायटोकॉन्ड्रियांच्या संख्येचा विचार केला तर प्लांट सेल हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया दॅन ॲनिमल सेल्स. म्हणजे वनस्पती पेशीमध्ये प्राणी पेशीपेक्षा तंतुकणिकांची संख्या कशी असते, लेस असते. प्लांट सेल हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया दॅन ॲनिमल सेल. म्हणजे प्राणी पेशीमध्ये मायटोकॉन्ड्रियांची संख्या जास्त असते तर वनस्पती पेशीमध्ये ती कमी असते. Our body is made up of trillions of cells. They all require energy to function. This energy is created within our cells, in the mitochondria. Here, food is converted into chemical energy called ATP. ATP is released by the mitochondria so cells can use it. Mitochondria consist of two membranes, an outer membrane separating it from the cytosol, and an inner membrane surrounding the so-called matrix. The area between these membranes is called the intermembrane space. ATP is generated at the inner membrane of mitochondria by an efficient mechanism called oxidative phosphorylation, involving several membrane protein complexes. Nutrients provide high energy electrons in the form of NADH, which are used by the protein complexes to pump protons from the matrix to the intermembrane space. This continuous pumping creates a proton gradient, where the positively charged protons are attracted to the more negative matrix. When the protons re-enter the matrix through the ATP synthase protein complex, they catalyze the production of ATP. So that is about we see here the structure of mitochondria. म्हणजे आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय ते थोडक्यात पाहिलं. Now we see here the function of mitochondria. What we see here the function of mitochondria. So what is the first function here? First function आपण स्ट्रक्चर बघत असतानाच पाहिलं. काय बघितलं? To produce energy rich compounds.
म्हणजे मोठ्या प्रमाणात एनर्जी तयार करणं. कुठली एनर्जी? एटीपी, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करणे हे पहिलं फंक्शन या मायटोकॉन्ड्रियाचं आहे. Synthesis of proteins, carbohydrates, lipids, etc. by using the energy in ATP. Synthesis of proteins, carbohydrates, lipids, etc. by using the energy in ATP. ATP मध्ये असणारे जे प्रोटीन्स आहेत, कर्बोदके आहेत, मेद आहेत, त्यांचं संश्लेषण करण्याचं काम तिथे केलं जातं. म्हणजे एटीपी मध्ये असणाऱ्या ऊर्जेचा वापर करून प्रथिने, कर्बोदके आणि लिपिड्स या सर्वांचं संश्लेषण करण्याचं काम तिथे केलं जातं. सो दीज आर द फंक्शन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. नाउ देयर इज आस्क वन क्वेश्चन, डू यू नो? तुम्हाला माहित आहे का? मायटोकॉन्ड्रिया बद्दल एक माहिती तुम्हाला इथे दिल्या. काय दिल्या? Look here. Mitochondria are absent in RBCs. Due to this, the oxygen which is carried by them is not used for themselves. Mitochondria are absent in RBCs. RBC म्हणजे काय? लोहित रक्तकणिका. लोहित रक्तकणिकामध्ये मायटोकॉन्ड्रिया कसे असतात? absent असतात, म्हणजे त्या नसतात. ड्यू टू दिस, आणि त्या नसल्यामुळे काय होतं? द ऑक्सिजन विच इज कॅरीड बाय देम, म्हणजे तिथं जो ऑक्सिजन आणला जातो, इट इज नॉट युज्ड फॉर देम सेल्स, म्हणजे तो तिथं स्वतःसाठी वापरला जात नाही. म्हणजे लोहित रक्तकणिकामध्ये मायटोकॉन्ड्रिया अब्सेंट असल्यामुळं तिथं असणारा ऑक्सिजन त्यांच्यासाठी वापरला जात नाही. सो दिस इज अबाउट मायटोकॉन्ड्रिया वी सी हियर्स. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोकं चालवा किंवा मेंदूचा वापर करा. व्हॉट इज द बेनिफिट ऑफ फोल्डिंग्स ऑफ इनर मेम्ब्रेन इन मायटोकॉन्ड्रिया? मायटोकॉन्ड्रियाची रचना बघत असताना आपण आतील जे आवरण आहे ते फोल्डिंग असलेलं पाहिलं. मग व्हॉट इज द बेनिफिट? मग त्याचा उपयोग काय? तंतुकणिकाच्या आतील आवरण शिकायुक्त असण्याचा फायदा काय? थोडासा विचार करा. वाटल्यास परत एकदा ती डायग्राम पहा आणि त्याच्या आकारानुसार हे जे इनर आवरण तुम्हाला इथे दिसतं ते फोल्डिंगच्या रूपात असण्याचा फायदा काय आहे तो तुम्ही शोधायचा आहे. सो दॅट इज क्वेश्चन फॉर यू. तुमच्यासाठी हा प्रश्न आहे, तुम्ही सोडवू शकाल. नाव वी शेअर्स नेक्स्ट ऑर्गनल्स, व्हॅक्युल्स. व्हॅक्युल्स म्हणजे काय? रिक्तिका. आता रिक्तिका म्हणजे काय आपण इथं पाहतोय. देयर इज गिवन डायग्राम ऑफ व्हॅक्युल्स. लुक दिस पिक्चर. हे पिक्चर सगळ्यांनी पहा कशा पद्धतीनं आहे आणि मग आपण इथं त्याचं डिस्क्रिप्शन पाहू. लुक हियर्स. व्हॅक्युल्स आर द स्टोरेज सॅक्स फॉर सॉलिड ऑर लिक्विड कंटेंट्स. पेशीमध्ये घटक द्रव्य असतात. पेशीमध्ये काय असतात? घटक द्रव्य असतात. त्या घटक द्रव्यांची साठवण करण्यासाठी एक पेशी अंगक आहे. पेशी घटकांची, पेशीतील घटक द्रव्यांची साठवण करण्यासाठी एक अंगक आहे आणि ते अंगक म्हणजे व्हॅक्युल्स. म्हणजे व्हॅक्युल्स मध्ये काय केलं जातं? घटक द्रव्य साठवून ठेवली जातात. दे डोंट हॅव एनी टिपिकल शेप ऑर साइज. त्यांना कोणत्याही प्रकारचा विशिष्ट असा आकार नसतो किंवा ठराविक आकार नसतो. The structure of the vacuoles change according to the need of the cells. पेशीच्या गरजेनुसार या रिक्तिकांची रचना बदलत असते. म्हणजे जसं पेशीला आवश्यक आहे त्यानुसार त्या रिक्तिकेचा आकार बदलत असतो. Vacuoles is bound by single membranes. हे जे व्हॅक्युल्स आहे, बाउंड बाय सिंगल मेम्ब्रेन, एकेरी आवरणानं आच्छादलेलं असतं. म्हणजे एक पदरी पटल असतं. काय असतं? एक पदरी पटल असतं. तर अशा पद्धतीने हे व्हॅक्युल्स आहे. नाउ वी शेअर्स फंक्शन ऑफ व्हॅक्युल्स. व्हॉट वी शेअर्स फंक्शन ऑफ व्हॅक्युल्स. So there are given 4 functions. We shares first to maintain the osmotic pressure of the cell. पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवायचा, मेंटेन करायचा. आपण ऑस्मोसिस
म्हणजे काय यापूर्वी पाहिलेलं आहे. ऑस्मॉसिस मध्ये कोणत्या बाजून प्रेशर वाढतं, कोणत्या बाजून कमी होतं आणि का होतं याचा विचार आपण केलेला आहे. आता इथं पेशीवरती असणार जे ऑस्मॉटिक प्रेशर आहे ते ऑस्मॉटिक प्रेशर कंट्रोल करण्याचं किंवा मेंटेन करण्याचं काम या व्हॅक्यूल्स मार्फत केलं जातं. दुसरं फंक्शन आहे टू स्टोअर मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स अँड एंड प्रोडक्ट्स, ग्लायकोजेन्स, प्रोटीन्स, वॉटर एक्सेट्रा. टू स्टोअर मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स, चयापचय क्रियेमध्ये जी काय उत्पादित तयार होतात ती उत्पादित साठवण्याचं काम या व्हॅक्यूल्स मार्फत केलं जातं. मग आता उत्पादित कोणकोणते आहेत तर पहिला आहे ग्लायकोजेन्स, प्रोटीन्स आहे, वॉटर्स आहे. ही जी उत्पादित आहेत ही उत्पादित साठवून ठेवण्याचं काम या व्हॅक्यूल्स मध्ये केलं जातं. थर्ड फंक्शन्स. इन दिस थर्ड फंक्शन्स इन एनिमल सेल they store waste product and food, while in amoeba it stored food before digestion. प्राणी पेशीमध्ये रिक्तिका काय करतात टाकाऊ पदार्थ साठवण्याचं काम करतात. while in amoeba, पण amoeba मध्ये काय केलं जातं अन्न पचन पूर्व साठवलं जातं. म्हणजे पचन होण्यापूर्वीच अन्न साठवलं जातं. हे कशामध्ये होतं फक्त अमिबामध्ये होतं. अमिबामध्ये जी रिक्तिका आहे त्या रिक्तिकेमध्ये होतं. फोर्थ आहे इन प्लांट सेल व्हॅक्यूल आर फुल ऑफ सेल सॅप अँड प्रोव्हाइड रिजिडिटी टू दे. प्राणी पेशीमध्ये रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात आणि वनस्पती पेशीमध्ये काय होतं व्हॅक्यूल्स आर फुल ऑफ सेल सॅप्स and provide rigidity to them. वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका ज्या आहेत त्या रिक्तिका पेशीद्रवाने भरलेल्या असतात त्यामुळे त्यांना ताठरता येते व दृढता येते. So these are the functions of vacuoles. Vacuoles are certain clear spaces that are seen in the cytoplasm. They are filled with water and other various substances in solution. In plant cells, the vacuoles are usually quite large and the liquid which they contain is known as cell sap. The cell sap stores many enzymes, minerals and pigments. Animal cells do not have such prominent vacuoles and they are also fewer in number. The enzymes present in the vacuole are useful for various metabolic activities. These enzymes provide rigidity to the cell and maintain a balance between its minerals and water. Now next organelles we see are plastids. So what are means plastids? Plastid म्हणजे काय लवके. आपण शब्द ऐकला हरित लवके. लवके काय करतात आपला निसर्ग परिसर बघितला तर तो आपल्याला रंगीबेरंगी दिसतो. हिरव्या रंगाची पाने दिसतात, गुलाबी रंगाची फुले दिसतात, लाल रंगाची फुले दिसतात. म्हणजे वेगवेगळे कलर आपल्याला दिसतात. महारंग कशामुळे येतो तो आपल्याला बघायचा. देयर इज आस्क वन क्वेश्चन व्हाय आर प्लांट लीव्स ग्रीन अँड फ्लॉवर रेड, येलो, ऑरेंज और ब्लू. वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग असतो तर फुलांना लाल रंग असतो, पिवळा असतो, नारंगी असतो किंवा निळा रंग असतो. असं का? आपल्या माहितीतला हा प्रश्न आहे. आपण हे सगळं पाहतो पण त्यांचा रंग का असतो त्याचा कधी विचार केलेला आपण नाही. आता करायचं आहे. द ऑर्गनल विच गिव्ह सच कलर इन प्रेझेंट ओनली इन द प्लांट सेल्स इट इज कॉल्ड प्लास्टिड्स. द ऑर्गनल विच गिव्ह सच कलर्स असे एक अंगक जे ह्या प्रकारचं रंग देतं इज प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल्स. आणि ते कुठं प्रेझेंट आहे फक्त वनस्पती पेशीमध्ये आहे. म्हणजे वनस्पती पेशीमध्ये असणारा असं एक अंगक जे अंगक अशा प्रकारचा रंग देतं. म्हणजे पानांना हिरवा रंग देतं, फुलांना लाल, पिवळा, नारंगी, निळा प्रकारचा रंग देतो.
तर असं जे अंगक आहे त्या अंगकाला काय म्हणतात? प्लास्टिड्स म्हणतात. काय म्हणतात? प्लास्टिड. प्लास्टिड्स हॅव डबल मेम्ब्रेन्स अँड आर ऑफ टू टाइप्स. प्लास्टिड हे कसं आहे? द्विपटल युक्त आहे. प्लास्टिड हे कसं आहे? द्विपटल युक्त दुहेरी आवरण असणारा असं हे अंगक आहे. अँड आर ऑफ टू टाइप्स आणि दोन प्रकारचे असतात. बाय सीइंग दिस एक्झाम्पल्स वी सी हियर्स अ टाइप ऑफ प्लास्टिड्स. सो व्हॉट आर द एक्झाम्पल्स वी सी हियर्स? कलर ऑफ द प्लांट पार्ट्स, वनस्पतीच्या भागांना असणारा रंग. आणि इकडे बघायचं पिगमेंट्स. पिगमेंट्स म्हणजे काय? रंगद्रव्य. रंगद्रव्याच्या साह्यानं वनस्पतीच्या कोणत्या भागाला कोणता रंग असतो तो आपण इथं पाहणार आहोत. ते टेबल तुम्हाला दिलेलं आहे, त्या टेबलमध्ये बघायचं आहे. ग्रीन. आता हिरव्या रंगाचं काय असतं? एक्झाम्पल लिव्स, तर पाने असतात. वनस्पतींची पानं ही हिरव्या रंगाची असतात. पण काय असतात? बिकॉज दे कंटेन क्लोरोफिल. त्याच्यामध्ये काय असतं? क्लोरोफिल हे पिगमेंट असल्यामुळे त्यांना हिरवा रंग प्राप्त होतो. दुसरा कलर आहे ऑरेंज. ऑरेंज कोणाला असतो? कॅरॉट. आपण कॅरॉट पाहिलेला आहे. आपण कॅरॉट पाहिले. कॅरॉट म्हणजे काय? गाजर. गाजराचा रंग कसा असतो? नारंगी असतो. सो द कॅरॉट कंटेन देयर इज अ कॅरोटीन. कॅरोटीन नावाचं पिगमेंट्स त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याला ऑरेंज कलर प्राप्त होतो. पुढचा कलर आहे येलो, पिवळा कलर. कशामुळे प्राप्त होतो? झॅन्थोफिल नावाचं पिगमेंट त्याच्यामध्ये असतं. कुठलं असतं? झॅन्थोफिल. त्यानंतर आहे पर्पल ब्ल्यू, जांभळा निळा. जांभळा निळा रंग असेल तर त्याच्यामध्ये काय आहे? अँथोसायनिन. तर त्याच्यामध्ये काय आहे? अँथोसायनिन. त्यानंतर डार्क पिंक. कशामध्ये डार्क पिंक? बीट तुम्हाला माहिती आहे. तर त्या बीटचा रंग कसा असतो? डार्क पिंक असतो. कशामुळे असतो? कारण त्याच्यामध्ये काय असतात? बेटालिन्स असतात. त्याच्यामध्ये काय असतात? बेटालिन्स. म्हणजे आपण इथे काही कलर्स ऑफ द प्लांट पार्ट म्हणजे वनस्पतीच्या काही भागांचे रंग इथे पाहिले. कशामुळे असतात ते पण पाहिलं. तुम्ही काय करायचं आहे? इथे एक तुम्हाला क्वेश्चन दिला आहे. इंटरनेट माय फ्रेंड्स. संगणकाचा वापर करून याच्या पुढे तुम्ही काही उदाहरणं सोडवायचे. काय करायचे? कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट मोर कलर्स ऑब्झर्वड इन फ्लॉवर्स अँड फ्रूट अँड द रिस्पॉन्सिबल पिगमेंट्स अँड कम्प्लीट द अबव चार्ट. म्हणजे कॉम्प्युटरच्या साहाय्यानं, इंटरनेटच्या साहाय्यानं तुम्ही हा तक्ता पूर्ण करायचा आहे. अनेक प्रकारची फुलं आहेत, फळं आहेत, त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे पिगमेंट्स असतात ते पाहून हा तक्ता तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. नाउ वी शेअर्स अ टाइप ऑफ प्लास्टिड्स. सो वन टाइप इज हियर्स leucoplast and second is here's a chromoplast. So first we here's a leucoplast. Leucoplast म्हणजे काय? अवर्णलवके. शब्दाचा अर्थ अवर्ण म्हणजे रंग नसणारा. Leucoplast means white or colorless plastids. पांढरी किंवा रंगहीन लवके म्हणजे थोडक्यात रंग नसणारे अशी जी काय लवके आहेत त्याला आपण काय म्हणतो? ल्युकोप्लास्ट. आणि दुसरा आहे क्रोमोप्लास्ट. म्हणजे काय? कलर्ड प्लास्टिड्स, रंगीत लवके. मगाशी आपण कलर बघितले. ही जी रंगीत लवके आहेत त्या रंगीत लवकांना आपण काय म्हणतो? क्रोमोप्लास्ट. काय म्हणतो? क्रोमोप्लास्ट. तर आता क्रोमोप्लास्ट विषयी आपण थोडक्यात माहिती पाहतो इथं. क्लोरोप्लास्ट कॅन गेट कन्व्हर्टेड इनटू अदर टाइप ऑफ क्रोमोप्लास्ट. हरित लवके जी आहेत ती इतर रंगाच्या वर्णलवकामध्ये रूपांतरित होऊ शकतात. त्याचं एक उदाहरण आपण इथं बघतोय. आपल्याला टोमॅटो माहिती आहे. टोमॅटो सर्वांना माहिती आहे. टोमॅटो ज्यावेळी लागलेला असतो त्याचा रंग कसा असतो? हिरवा असतो. पण ज्यावेळी तो पिकतो त्यावेळी त्याचा रंग बदललेला असतो. रंग कसा असतो त्याचा? लाल असतो. त्याच पद्धतीनं बरेचशी जी फळं आहेत ती फळं सुरुवातीला कच्ची असतात म्हणजे हिरव्या कलरची असतात. म्हणजे सगळीच नसतात, काही फळं हिरव्या रंगाची असतात. केळी तुम्हाला माहिती आहे, केळी सुरुवातीला हिरव्या रंगाची असतात. आंबा सुरुवातीला हिरव्या रंगाचा असतो. पण ज्यावेळी ते पिकतात त्यावेळी त्यांचा रंग बदललेला असतो. मी असं का होतं त्याचं एक उदाहरण आपण टोमॅटोसाठी बघतोय. Raw green tomatoes turn red due to breakdown of chlorophyll and synthesis of
लायकोपीन. हिरवा टोमॅटो म्हणजे हिरवा कच्चा टोमॅटो जो आहे टर्न रेड ड्यू टू ब्रेकडाऊन ऑफ क्लोरोफिल्स. हिरवा कच्चा टोमॅटो म्हणजे कच्चा हिरवा टोमॅटो जो तो कालांतराने लाल रंगाचा होतो. का होतो? कारण त्याच्यामध्ये जे असणारं क्लोरोफिल आहे, हिरव्या रंगाचं वर्णलवक आहे, ते काय होतं? नष्ट होतं. आणि नष्ट झाल्यामुळं तिथं लायकोपिन नावाचं दुसरं वर्णलवक तयार होतं, ज्याच्यामुळे त्याला लाल रंग तयार होतो. याच पद्धतीनं अनेक उदाहरणं आहेत. आंबा आहे, केळी आहे. याच्यामध्ये सुद्धा असणारे जे क्लोरोफिल्स आहेत ते सुद्धा काय होतात? ब्रेकडाऊन होतात आणि तिथं त्या त्या प्रकारचे पिगमेंट्स तयार होतात, त्यामुळे त्यांना तो रंग प्राप्त होतो. आता आपण क्लोरोप्लास्ट संदर्भात एक ऍक्टिव्हिटी पाहतोय. व्हॉट इज द ऍक्टिव्हिटी? टेक आउट अ थिन पील ऑफ रिओ और क्रोटन लीफ. रिओ किंवा क्रोटोन वनस्पतीच्या पानाचा एक पातळ पापुद्रा घ्या आणि तो काचपट्टीवर ठेवा. आणि काय करायचं? ऑब्झर्व द क्रोमोप्लास्ट अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि ती काचपट्टी संयुक्त सूक्ष्मदर्शिकेखाली ठेवून त्याचं निरीक्षण तुम्ही करायचं आहे. निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला काय दिसतं? तर त्याची रचना तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. इथं ही रचना तुम्हाला दिसते. काय दिसतं इथं? क्लोरोप्लास्ट मध्ये बाह्य जे आवरण आहे त्या बाह्य आवरणाला आपण म्हणतो आउटर मेम्ब्रेन. त्याच्या खाली एक आवरण आहे त्याला म्हणतो आपण इनर मेम्ब्रेन्स. आणि ह्या दोहोंच्या मध्ये एक स्पेस आहे, त्या स्पेसला म्हणायचं इंटरमेम्ब्रेनस स्पेस म्हणजे मध्य आवरणातील जागा. इथं आतील जो भाग आहे त्या आतील भागामध्ये ग्रॅनम्स काय दिसतात तुम्हाला? ग्रॅनम्स एकमेकावरती ठेवलेले आहेत. ग्रॅनम म्हणजे काय? लवक कणी, ते एकमेकावरती ठेवलेले आहेत. त्यानंतर ग्रॅनम एकमेकावरती ठेवल्यानंतर जो भाग इथं तयार झाला त्या भागाला मग काय म्हणतात? थॅलाकॉइड्स. आणि मध्ये जो स्पेस रिकामा तुम्हाला दिसतो त्याला काय म्हणायचं? स्ट्रोमा म्हणजे पिटिका. आता आपण इथं थिओरिटिकल भाग बघतोय. क्लोरोप्लास्ट आर द इम्पॉर्टंट फॉर द फोटोसिंथेसिस प्रोसेस दॅट टेक्स प्लेस इन लीव्ज. क्लोरोप्लास्ट आर इम्पॉर्टंट फॉर द फोटोसिंथेसिस प्रोसेस. तुम्हाला फोटोसिंथेसिस म्हणजे काय माहिती आहे? प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया कशा प्रकारे घडते यापूर्वी आपण त्याचा अभ्यास केलेला आहे आणि किती इम्पॉर्टंट आहे ते पण पाहिले. त्याच्याशिवाय वनस्पती अन्नच तयार करू शकत नाहीत, म्हणजे अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे. सो दॅट टेक्स प्लेस इन द लीव्ज. वनस्पतींच्या पानामध्ये प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया घडते त्या प्रक्रियेमध्ये क्लोरोप्लास्ट किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला माहित आहे. क्लोरोफिल्स इन क्लोरोप्लास्ट ट्रॅप सोलर एनर्जी अँड कन्वर्ट इट इनटू केमिकल एनर्जी. हरित लवके जी आहेत ती हरित लवके सौर ऊर्जेचा वापर करून रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतरण करतात. सो क्लोरोफिल इन क्लोरोप्लास्ट ट्रॅप्स सोलर एनर्जी अँड कन्वर्ट इट इनटू केमिकल एनर्जी. वनस्पतीच्या पानातील जी हरित लवके आहेत ती हरित लवके काय करतात? सौर ऊर्जेचं रूपांतरण रासायनिक ऊर्जेत करतात. स्ट्रोमा इन द क्लोरोप्लास्ट कंटेन्स एन्झाइम्स, DNA, ribosomes and carbohydrates that are necessary for photosynthesis. प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असणारा आणखी एक भाग इथं आपण पाहतोय. हरित लवकांच्या पिटिकामध्ये म्हणजे स्ट्रोमामध्ये काय असतं? एन्झाइम्स असतात, DNA असतात, रायबोसोम्स असतात आणि कार्बोहायड्रेट असतात. सो इट इज ऑल्सो नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. तर प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेसाठी हे सुद्धा घटक उपयोगी असतात. कुठले घटक? हरित लवकाच्या पिटिकेमध्ये असणारी विकर असतील, DNA असतील, रायबोसोम्स असतील किंवा कर्बोदके असतील. सो दे आर व्हेरी युजफुल फॉर फोटोसिंथेसिस. नाउ हियर्स द फंक्शन्स ऑफ क्लोरोप्लास्ट. सो व्हाट आर द फंक्शन्स? फर्स्ट फंक्शन we share, sir. Look here. क्लोरोप्लास्ट कन्वर्ट सोलर एनर्जी टू केमिकल एनर्जी. हरित लवके जे आहे ते सौर ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात, म्हणजेच अन्नामध्ये रूपांतर करतात.
So these are the first functions of chloroplast. Second, chromoplasts give different colors to flower and fruits. आपण मागाशी पाहिलं की वनस्पतीच्या फुलांना पानांना वेगवेगळ्या प्रकारचा रंग असतो, पण हा रंग कोणामुळे येतो? क्रोमोप्लास्ट वर्णलवकांच्यामुळे हा रंग त्या वनस्पतीच्या पाना फुलांना येत असतो. आणि तिसरा आपण इथे पाहतोय, लिकोप्लास्ट्स आर इन्व्हॉल्व्ड इन द सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फूड लाईक स्टार्च, ऑइल्स अँड प्रोटीन्स. लिकोप्लास्ट्स आर इन्व्हॉल्व्ड इन द सिंथेसिस अँड स्टोरेज. सिंथेसिस संश्लेषण करतात आणि स्टोरेज साठवण करतात. कोणाचं करतात? फूड लाईक स्टार्च, ऑइल्स अँड प्रोटीन्स. म्हणजे स्टार्च, ऑइल्स अँड प्रोटीन्स म्हणजे पिष्टमय पदार्थ, मेद आणि प्रथिनांचं संश्लेषण करण्याचं आणि साठवण करण्याचं काम हे लिकोप्लास्ट करत असतात. अवर्णलवके करत असतात. म्हणजे अवर्णलवके एक काम करतात. कुठलं काम करतात? स्टार्च, ऑइल्स, प्रोटीन्स यासारखे जे अन्न पदार्थ आहेत त्यांना साठवून ठेवणे, त्याचं सिंथेसायझेशन करणे या प्रकारच्या क्रिया करत असतात. सो दीज आर द फंक्शन्स ऑफ क्लोरोप्लास्ट. Now next part we see some mitochondria and plastids can produce protein as well as replicate themselves as they have their own DNA and ribosome. तंतुकणिका आणि लवके यांच्यामध्ये स्वतःचे असे DNA असतात, रायबोसोम्स असतात. Mitochondria have owns DNA and ribosomes. Mitochondria contains own DNA and ribosomes. Also plastids have DNA and ribosomes. म्हणजे तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड यांच्यामध्ये स्वतःचे डीएनए असतात, रायबोसोम्स असतात. त्यामुळे काय होतं? दे कॅन प्रोड्यूस प्रोटीन ॲज वेल ॲज रेप्लिकेट देमसेल्स. ते काय करतात? स्वतःची प्रथिने स्वतःच तयार करतात. तर अशा पद्धतीनं आपण सेल आणि सेल ऑर्गनल्सचा अभ्यास इथपर्यंत केलेला आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे? आफ्टर स्टडींग द सेल अँड सेल ऑर्गनल्स, पेशी आणि पेशी अंगकांचा अभ्यास केल्यानंतर यू मस्ट हॅव कम टू नो दॅट ऑल functions in plant and animal cells are taking place smoothly due to cell organelles. After studying the cell and cell organelles, पेशी आणि पेशी अंगकाचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात काय येतं? You must have come to know that all functions in plant and animal cells are taking place smoothly due to cell organelles. पेशीमध्ये असणाऱ्या अंगकांच्यामुळं वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमध्ये जी कार्य चालतात ती कार्य कशी चालतात? सुरळीतपणे पार पडतात. अँड सच डेव्हलप्ड सेल्स आर कॉल्ड युकॅरियोटिक सेल्स. आणि अशा पद्धतीने विकसित झालेल्या ज्या पेशी आहेत त्या पेशींना आपण काय म्हणतो? युकॅरियोटिक सेल्स. युकॅरियोटिक सेल म्हणजे काय? दृश्य केंद्रकी सेल. युकॅरियोटिक सेल दृश्य केंद्रकी सेल्स. लास्ट इयर यू हॅव स्टडीड प्रोकॅरियोटिक सेल्स ऑफ बॅक्टेरिया. मागील वर्षी आपण जीवाणूमधील आदिकेंद्रकी पेशीचा अभ्यास केलेला आहे. लेट्स नाव कम्पेअर देम्स. आता त्यांची तुलना पाहूया. म्हणजे गेल्या वर्षी पाहिलेले प्रोकॅरियोटिक सेल्स आणि या वर्षी तुम्ही जे पाहिला युकॅरियोटिक सेल्स, या दोन्हींचं कंपॅरिझन आपल्याला इथं करायचं आहे. सो देयर आर गिवन कंपॅरिझन इन दिस इयर्स. सो लुक दिस eukaryotic cells and prokaryotic cells. Eukaryotic, that means दृश्य केंद्रकी, and prokaryotic cell means आदिकेंद्रकी. Eukaryotic cell means दृश्य केंद्रकी and prokaryotic cell means आदिकेंद्रकी cell. So there are given points to compare this. So size of this eukaryotic cell is 5 to 100 micrometers. म्हणजे आकारांचा विचार केला तर युकॅरियोटिक सेल हे कसे असतात? 5 ते 100 मायक्रोमीटर असतात. अँड इन प्रोकॅरियोटिक सेल्स दे आर 1 to 10 मायक्रोमीटर्स. म्हणजे फक्त 1 ते 10 मायक्रोमीटर असतात, म्हणजे अतिशय लहान असतात. इन युकॅरियोटिक सेल देर आर नंबर ऑफ क्रोमोसोम्स. हाऊ मेनी? मोर दॅन 1. म्हणजे एकापेक्षा जास्त क्रोमोसोमची संख्या ह्या युकॅरियोटिक सेलमध्ये असते. बट इन प्रोकॅरियोटिक सेल देर इज ओनली 1 chromosomes. So according to the number of chromosomes in eukaryotic cells there are more than 1 chromosomes, and in prokaryotic cells there is only 1 chromosomes. Now next
comparison as nucleus. In eukaryotic cell there is a nucleus with nuclear membranes. म्हणजे केंद्रकीय आवरण असणारं एक न्यूक्लियस असतं. न्यूक्लिओलस म्हणजे केंद्रकीय असते आणि न्यूक्लियोप्लाझम केंद्रक द्रव्य असतं. म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन्स, न्यूक्लिओलस, न्यूक्लियोप्लाझम्स, केंद्रक पटल्स, केंद्रकी आणि केंद्रक द्रव्य असणारं सुस्पष्ट असं केंद्रक या eukaryotic सेल मध्ये असतं. Now in prokaryotic cells, nucleoid resembling nucleus, केंद्रक सदृश्य केंद्रकाप असतो. In next, mitochondria and plastids are present in eukaryotic cells. eukaryotic cell मध्ये काय असतात? मायटोकॉन्ड्रिया असतात, प्लास्टिड असतात. But in prokaryotic cells, they don't have membranes bound cell organelles. म्हणजे ज्याला आवरण आहे अशा प्रकारचं कोणतंही अंगक या प्रोकॅरियोटिक सेल मध्ये नसतं. आवरणयुक्त अंगके नसतात. Now for example here, present in highly evolved unicellular and multicellular plants and animals. Present in highly evolved unicellular, उच्च विकसित अशा एकपेशीय and multicellular बहुपेशीय वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये eukaryotic सेल आपल्याला पाहायला मिळतात. And prokaryotic cells they are present in bacteria. तर बॅक्टेरिया मध्ये आपल्याला prokaryotic सेल पाहायला मिळतात. So these are the comparison between eukaryotic cell and prokaryotic cells. Now there is one point here remaining for your information. Work of institute, कार्य संस्थांचे. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स NCCS नावाची एक संस्था आहे आणि त्या संस्थेचं कार्य काय चालतं ते आपण पाहतोय. Each an independent institute working under biotechnology department of government in India. भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागा अंतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था म्हणजेच नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, त्याला आपण NCCS असं म्हणतो. ही एक स्वायत्त संस्था आहे, इंडिपेंडंट इन्स्टिट्यूट. वर्किंग अंडर बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट्स म्हणजे जैव तंत्रज्ञान विभागा अंतर्गत काम करतो. कुठल्या? ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागा अंतर्गत NCCS म्हणजेच नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स ही संस्था स्वायत्तपणे काम करते, ज्याला आपण राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र म्हणतो. It is located in the campus of सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. पुण्यामध्ये असणारी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीमध्ये ही संस्था आपल्याला पाहायला मिळते. अँड इन्व्हॉल्वड इन रिसर्च इन सायटॉलॉजी, आणि तिथे ती काय करते तर पेशी जीव विज्ञानामध्ये संशोधन करते. ही संस्था काय करते? पेशी जीव विज्ञानामध्ये संशोधन करते. इट प्रोव्हाइड्स सर्व्हिसेस फॉर नॅशनल एनिमल सेल रेस्पिरेटरी. इट प्रोव्हाइड्स सर्व्हिसेस फॉर नॅशनल एनिमल सेल रेस्पिरेटरी. राष्ट्रीय प्राणी पेशी भांडारासाठी सेवा देण्याचं मुख्य काम ही संस्था करत असते. It is mainly working on research about cancer treatments. कॅन्सर सारख्या दुर्धर रोगावर उपचार करण्यासाठी सुद्धा ही संस्था संशोधन करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या प्रकरणाचे एकूण 3 व्हिडिओ पाहत आहोत. शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण पेशी अंगकाचे उरलेले 4 घटक पाहिले आणि eukaryotic सेल व प्रोकॅरियोटिक सेल याच्यामध्ये असणारं कंपॅरिझन पाहिलं आणि त्याचबरोबर हे प्रकरण इथं आपलं संपत आहे. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे? एक्सरसाइज सोडवायचा आहे. एक्सरसाइज सोपा आहे, छोटा आहे. एक्सरसाइज बद्दल किंवा ह्या प्रकरणामध्ये काही घटकाबद्दल शंका असेल तर तुम्ही इथे एक QR कोड दिलाय. तो QR कोड जर मोबाईल मध्ये स्कॅन केला तर अधिक माहिती सुद्धा तुम्हाला याच्यात मिळू शकते. तर अशा पद्धतीने स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. हे प्रकरण तुम्ही एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा.
याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेल्या आहेत त्या स्वतः करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याचबरोबर आपण आता इथंच थांबतोय. पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत ह्या प्रकरणाचा स्वाध्याय दिलेले काही प्रोजेक्ट असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.